नागपूर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला। राजीव पोद्दार आमदार झाल्यानं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। मात्र यात महाविकास आघाडीचे देखील अनेक मतं भाजपला पडल्यानं चर्चांना उधाण आलंय। पाहूयात या संदर्भातला एक विशेष वृत्तांत। नागपुरात महाविकास आघाडीत उभी फूट, काँग्रेसच्या नगरसेवकांचं भाजपला मतदान। महाविकास आघाडीची 99 तर काँग्रेसची 40 मतं भाजपला। कोण आहेत काँग्रेसमधील विभीषण? नागपूर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा वन साइड विजय झाला। संख्याबळ पाहता विजय भाजपचाच होता हे निश्चितच होतं। मात्र पोद्दारांच्या विजयापेक्षा चर्चा रंगली ती महाविकास आघाडी आणि विशेष म्हणजे काँग्रेसच्या फुटीची। होय, नागपूर काँग्रेसमध्ये चक्क उभी फूट पडली आहे। राजीव पोद्दारांना भाजपच्या कोट्यातील मतं तर पडलीच, मात्र काँग्रेसची तब्बल 40 मतं पोद्दारांच्या पारड्यात पडल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय। विजय होताच भाजपच्या डॉक्टर पोद्दारांनी काँग्रेसवर बरसण्याची संधी सोडली नाही। जिस तरह से कांग्रेस ने इस चुनाव में मैनेजमेंट किया है, आप जानते हैं विदर्भ में क्या हुआ। 5 के 5 सीटों में से 2 तो अनअपोज हो गई, तीसरा अमरावती का उनका उम्मीदवार एडमिट हो गया, चौथा उनका भंडारा गोंदिया का भाग गया, केवल यहाँ का उम्मीदवार वो टिका रहा। लेकिन वो टिका रहने के बाद सारी कांग्रेस की जो नेता लोग हैं वो पूरी ताकत के साथ उनके साथ नहीं घूमे, और इसलिए पहले ही कांग्रेस कमज़ोर हो चुकी है और नेताओं में आपस में बहुत बड़ा संघर्ष है, और इसलिए आने वाले समय में कांग्रेस ये डूबता जहाज है और कोई कार्यकर्ता अब कांग्रेस में जाने वाला नहीं है। निवडणुकीत कुणाच्या पारड्यात किती मतं पडली पाहूयात सविस्तरपणे। डॉक्टर राजीव पोद्दार 682 मतं, अतुल लोंढे 130 मतं, अवैध मतं 11, भाजपला पडलेली महाविकास आघाडीची मतं 99, यात काँग्रेसची मतं 40। निवडणुकीच्या दिवशी देखील काँग्रेस आणि महाविकास आघाडीत तारतम्य नाही असं सातत्यानं दिसून येत होतं। काँग्रेसचे नगरसेवक मतदानासाठी आले तेव्हा कुठलंही नियोजन नव्हतं, मात्र तेच भाजपचं बघायचं झालं तर सर्व नगरसेवक शिस्तीत आणि एकत्र मतदानासाठी आले। एकीकडे भाजपचं शटर बंद करण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसमध्येच फूट पडल्यानं काँग्रेस नेत्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे 35 वर्षापासून भाजपमध्ये असलेल्या निष्ठावानाला विधान परिषदेची संधी दिल्यानं अँटी इन्कम्बन्सीचा डाग भाजपनं पुसण्याचा प्रयत्न करत भाजपनं एकाच दगडात 2 पक्षी मारलेत। हा जो विजय मिळाला आणि डॉक्टर साहेबांना जो यश भेटला आहे त्याच्या सगळ्यात मोठा वाटा त्यांचा तर स्वतःचा आहेच मेहनत, पण त्याच्यासोबत कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची अथक परिश्रम आणि त्यांना दिलेला 35 वर्षाचा साथ हा खूप मोठा वाटा आहे या यशामागे। मी या सर्वांचं खूप खूप धन्यवाद करते आणि डॉक्टर साहेबांना पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते। नागपुरात काँग्रेसचे 2 आमदार तरीही कुठलंही सूक्ष्म नियोजन नाही। 2 आमदार आणि नव्यानं शहराची जबाबदारी सांभाळणाऱ्या नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपनं 40 नगरसेवक फोडले। त्यामुळे आधीच घरघर लागलेल्या काँग्रेसला अच्छे दिन कधी येणार असा सवाल आता उपस्थित होतोय। नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचं संख्याबळ पाहता डॉक्टर राजीव पोद्दार यांचा विजय हा निश्चित मानला जात होता आणि तसं घडलं देखील। मात्र हाती आलेल्या निकालानंतर धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे काँग्रेसच्या तब्बल 40 नगरसेवकांनी भाजपच्या बाजूनं मतदान केलं आणि हाती आलेल्या निकालानंतर डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या निकालापेक्षा काँग्रेसची मतं फुटली आणि तेही 40, याची चर्चा राजकीय वर्तुळात जास्त रंगली आहे। नागपुरात 2 काँग्रेस आमदार आणि अनेक मार्गदर्शक नेते असतानासुद्धा काँग्रेसवर अशी वेळ का यावी याचं काँग्रेसनंच आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि पक्षशिस्त काय असते यावर देखील विचार करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं देखील गरजेचं झालं आहे। कॅमेरा पर्सन लोकेश मोहितेसोबत राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर।